आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्याच घरात येऊन माझ्याच घरच्यांसमोर मला चोर म्हणून सिद्ध करतोयस तू? तेच करतोय मी. मणी दाखव सगळ्यांना तू आधी. मणी बा सांग, अति होतंय हे. मी 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 नोकर नाहीये तुझी. प्लीज याला सांगा सगळ्यांनी, प्लीज. मी काही दाखवणार नाहीये कानगिन, कळलं? अच्छा नाही, माझ्या आत्ता लक्षात येतंय, तुझ्या या बायकोला वाचवण्यासाठी या सगळ्या स्टोरीज रचतोयस तू आणि मला अडकवतोयस, हो ना? हेच खरंय ना? हेच करतोयस ना तू? आणि तुम्ही कुणी काहीच बोलत नाहीयेत याला. छान छान चाललंय सगळं. मम्मा मम्मा प्लीज प्लीज काहीतरी बोला ना. सुजित 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 बोल, तो मला बोलतोय काहीतरी बोल. संचिता, मणी म्हणतोय त्याप्रमाणे तुझे दोन्ही कान दाखव. तू निर्दोष आहेस ना, मग घाबरतेस कशाला? संचिता, डॅड प्लीज तू. मी काय म्हणतोय ऐकू येतोय ना? मला इयरिंग्स दाखव. सर बघितलं, हे कानातलं आणि हे कानातलं दोन्ही सेम आहेत. म्हणजे आउट हाऊस मध्ये तो हार प्लेस करण्यासाठी ही गेली होती. सर मी बिल आणायला गेलो होतो ना, कडी आतून लावलेली होती. आतमध्ये ना मी होतो ना स्वानंदी, कारण आतमध्ये ही होती, तो हार प्लेस करत होती. साहेब, स्वानंदीला बदनाम करण्यासाठी हा डाव रचलाही नाही. मणी, तुझ्या कल्पनेची उंच भरारी मारण्याआधी पूर्ण सत्य काय आहे हे तरी जाणून घे. नशीब या कानात इयरिंग आहे. ती जर नसतं तर आज आमची खैर नव्हती. पण संचिताने हे जमवलं कसं असेल? असा गेम होता तर. आता आलं लक्षात. संचिता, क्या बात है, जाम पोचलेली आहेस तू. संचिता, तू अजूनही सांगितलं नाहीस तू आउट हाऊस मध्ये काय करत होतीस. सांगेन रे, काय सारखं तेच. माझं कानातलं कुठे आहे? ओ शिट, नक्कीच आउट हाऊस मध्ये पडलेलं दिसतंय. गॉड, मी आता काय करू? ते कानातलं कोणाला सापडलं ना तर मी पकडली जाईन. मी काय करू आता? बेबी ऐक ना, काय आहे? हे काय बोलणं आहे रे? मी इतकं छान प्रेमाने बोलते ना तुझ्याशी, जरा नीट बोल माझ्याशी. संचिता, काय आहे? मच बेटर. हे इयरिंग कसं आहे? मस्त आहे. पण हे एकच आहे. मग मला सेम टू सेम असंच दुसरं पण हवंय. ते मी आणायचं. संचिता, मी कुठून आणणार आहे असंच दुसरं इयरिंग? काय बोलतेस तू? बेबी मला नाही माहिती, प्लीज मला असंच सेम टू सेम असंच दुसरं हवंय. तू काही कर, अख्खं मार्केट पालतं दिवसभर फिर, पण मला हवंय. संचिता, तू बरी आहेस का ग? बेबी
असं का वागतोस रे माझ्याशी? मी काय मागितलंय तुझ्याकडे? फक्त असंच दुसरं सेम टू सेम इयरिंग. आता तू इतकंही देणार नाहीयेस मला. सुजित, मी एकुलती एक बायको आहे ना तुझी. लाडकी बायको, हॉट बायको, सुंदर बायको. मग बायकोसाठी इतकंही नाही करणार तू? संचिता, तुला इयरिंग हवंय, सेम टू सेम हवंय, मी आणून देईन. कुठूनही आणून देईन, पण आणून देईन. चिकटायचं बंद कर यार. काही झालं जवळ यायचं, काही झालं चिकटायचं. डोक्यात जातेस म्हणजे डोक्यात. बेबी, हे घेऊन जा. कळणार कसं? किती चांगला आहेस रे बेबी तू. तू चांगला, मी हुशार. काय कमाल जोडी आहे यार आपली. वाह. काय झालं म्हणी? उडाला का तुझा सगळा जोश? तू थंड पडलायस का? माझे दोन्ही इयरिंग जागच्या जागेवर आहेत हे बघून. मणी, डॅड सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सॉरी, मी तुमच्या समोर मणीला बोलते. पण डॅड, इतकं सगळं झालं, कुणी काहीही बोललेलं नाही. आता प्लीज मला बोलू दे. प्लीज डॅड. मणी, अरे आत्ता म्हणालास स्वानंदीच्या विरुद्ध काहीही पुरावे नसताना प्लीज तिच्यावर आरोप नका करू. माझ्या विरोधात सुद्धा ठोस पुरावे नसताना माझ्यावर कसा काय आरोप केलास तू? पण काय झालं? झालं काय? पुरावा तुझ्या समोर आहे. माझे दोन्ही इयरिंग्स जागच्या जागेवर आहेत रे. आणि काय म्हणालास तू? तूच आउट हाऊस मध्ये गेली होतीस. तूच तो सो कॉल्ड हार लपवलास.